लोकमान्य टिळक स्मारक मंडळ द्वारा संचालित लोकमान्य टिळक कन्या विद्यालय चंद्रपूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी गोपाल काला व दहीहंडीचा कार्यक्रम साजरा करण्यात आला। सदर कार्यक्रमात लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सचिव गांगेय सराफ, लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मंगला बंडीवार, उपमुख्याध्यापिका संध्या बडकेलवार, पर्यवेक्षिका अर्चना दुर्गा पुरोहित यांची मंचावर उपस्थिती होती। सर्वप्रथम श्रीकृष्ण आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर श्रीकृष्णांच्या जन्मावर आधारित वेगवेगळे दृश्य सादर करण्यात आले। त्यानंतर एकल नृत्य, गरबा नृत्य व दांडिया खेळण्यात आला। त्यानंतर दहीहंडी फोडण्यासाठी विद्यार्थिनींनी 3 थर लावले व मोठ्या शिताफीने दहीहंडी फोडली। यावेळी सगळीकडे उत्साही वातावरण होते। त्यानंतर मुख्य कार्यक्रमात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गांगेय सराफ यांनी श्रीकृष्णाचे चरित्र आणि त्यांच्या जीवनातले प्रसंग हे आजही तंतोतंत लागू पडतात व माणसाला संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणादायी ठरतात असे मार्गदर्शन केले। तुम्हाला माहित आहे, या भारत देशात सांस्कृतिक जर पाहिलं तर राम आणि कृष्ण हे आपले आदर्श आहे। आदर्श मानवाचं जीवन कसं जगावं, आदर्श कसा असला पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणजे प्रभू श्री रामचंद्र आहे। आणि जीवनात कसं वागलं पाहिजे, व्यवहारात कसं राहिलं पाहिजे, एखाद्याने आपल्याशी काही वाईट वागलं त्याला कशा प्रकारे उत्तर दिलं पाहिजे, हे जर जीवनात शिकायचं असेल तर श्रीकृष्णाकडून, भगवान श्रीकृष्णाकडून त्यांच्या जीवनातून आपल्याला शिकायला मिळते।